आठवलं सगळ्यांना. खूप प्रणाम सगळ्यांना. नमस्कार. सर्व कुटुंबियांना प्रेम आणि प्रकाश. मावतर बाबाजी आणि पितामा पत्रीजी यांच्या चैतन्याला वंदन करत, प्रणाम करत आपण सगळेजण आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. 7वा धडा मी उद्या PDF त्याची फाईल शेअर करते. तुम्ही सगळेजण हळूहळू 7व्या धड्याला एक एक वाक्य समजून घेत वाचायला सुरुवात करा. आपल्याला जसे जसे आपण युनिफाईडच्या अभ्यासक्रमामध्ये पुढे जातोय, अनेक नवीन सत्य आपल्या समोर येतात. बाबाजींच्या मार्गदर्शनात आणि प्रकाशामध्ये आपण सगळेजण आपल्या एका नव्या आयुष्याची सुरुवात करतोय. काही गोष्टी आपल्याला आत्ता कदाचित उलगडणार नाहीत, समजणार नाहीत आणि ती समजून घेण्याची घाई पण करू नका. आज एक खूप छान प्रश्न मला एका ताईंनी विचारला. त्यांच्या घरामध्ये थोडी परिस्थिती अशी आहे की एक एक प्रकारची निराशा. लहान बाळ आहे त्यांना आणि थोडंसं त्यांच्या घरामध्ये आता कौटुंबिक स्थिती इतकी चांगली नाहीये. आणि जेव्हा आपण युनिफाईड करत असताना बाबाजींच्या सांगण्यानुसार काही गोष्टी आपल्या आयुष्यात नव्याने सुरू करतो, तेव्हा एक महत्वाचा आपण एक सराव करतोय, ते म्हणजे प्रेम आणि प्रकाश पाठवणं. तर ताईंचा प्रश्न इतका साधा सरळ आणि आपण सगळेजण ती परिस्थिती आपल्या आयुष्यात बघतो असा प्रश्न होता. तर त्यांनी विचारलं की घरच्या लोकांना किती जरी प्रयत्न केला प्रेम प्रकाश पाठवण्याचा किंवा प्रेम पाठवण्याचा हृदयातून, तर ते होत नाहीये. तर त्यासाठी काय करावं? कारण मनामध्ये इतके प्रसंग आहेत आणि जी व्यक्ती त्या त्रासातून अनुभवातून जात असते ना, त्या व्यक्तीलाच माहित असतं की ते किती अवघड आहे. आणि त्यावेळी जेव्हा असं सांगितलं जातं की तुम्ही डोळे बंद करा आणि सगळ्यांना प्रेम पाठवा, जे आपण आपल्या आधीच्या सत्रांमध्ये जेव्हा आपण ध्यान घ्यायचो युनिफाईडच्या आधी, तेव्हा तुम्ही पण किती जण तरी विचारायचं की कसं करायचं, माफ कसं करायचं त्या लोकांना. कारण सगळ्यात अवघड असतं ते आपला अहंकार बाजूला ठेवून. म्हणजे अहंकार म्हणजे आपण वेगळे आहोत, एकत्वाच्या भावनेतून वेगळे झालोत आपण, वेगवेगळ्या शरीरामध्ये आलोत, रूपामध्ये आलोत आणि त्याला बाजूला ठेवून जो काही त्रास मला आहे त्याला अनुभव म्हणून बघणं. अतिशय मानसिक त्रासामध्ये लोक असतात आणि त्यावेळी त्या गोष्टीकडे एक अनुभव म्हणून बघायचं, आत्मस्तरावर विचार करायचा, प्लस जी लोक त्रास देतात त्यांनाच प्रेम पाठवायचं. हे म्हणजे सगळ्यात कठीण परीक्षा आपल्यासाठी. आणि असे आपण अनेक वेळा प्रश्न आपल्या पण सत्रामध्ये घेतलेले आहेत. त्यावेळी मला समजून सांगताना थोडं एक अवघड जायचं मला. कारण माझ्याकडे असं काही नव्हतं युनिफाईड सारखं. कारण मी युनिफाईडचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला होता. मी त्या सरावामध्ये होते. तरीही मला अवघड जात होतं आणि ते जेव्हा मी दुसऱ्यांना कुणाला सांगायचा प्रयत्न करायचे, त्यावेळी माझ्याकडं एक असा बेस नव्हता, एक असा अभ्यासक्रम नव्हता, की कारण युनिफाईड आपण तेव्हा अजून सुरू केलं नव्हतं. पण आता ज्या अर्थी आपल्या ग्रुपमध्ये युनिफाईड आहे, तुम्ही सगळेजण ही सत्य हळूहळू समजून घेत आहात, त्या अर्थी कुठंतरी मला सांगताना मी त्या धड्यांचे एक रेफरन्स देऊ शकते, सांगू शकते की हे हे बाबाजींचं सत्य आहे. आणि काही गोष्टी आता आपल्याला शरीरामध्ये असल्यामुळे कळत नाहीये. पण आत्मस्तरावर आल्यानंतर जरी त्या जड असल्या, अवघड असल्या, तरी तीच सत्य आहे. त्यामुळे मी थोडं आता युनिफाईडचा आधार घेऊन तुमच्यापर्यंत हे सगळं सांगू तरी शकते. त्यामुळे जेव्हा ताईंनी मला हा प्रश्न विचारला, तेव्हा अगदी योग्य होता तो प्रश्न. त्यांच्या जागी ज्या अवस्थेमध्ये त्या आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून तो प्रश्न अगदी योग्य आहे. तिथं मी त्यांना काय समजून सांगणार आहे, की नाही नाही तुम्ही त्रास आहे तुमचा जो काही घरचा, ते सगळं मिथ्या आहे, ते सगळं माया आहे, मोह आहे, मॅट्रिक्स आहे, असं मी किती जरी त्यांना सांगितलं तरी त्या ज्या अवस्थेला बसलेल्या आहेत, रोजचं उठून जे काही सासरी त्यांच्या सुरू आहे, त्यामध्ये ते त्यांना समजणं फारच अवघड आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती असते ना, ती अशी असते की ज्याला आपण समजून सांगतोय त्याला ते समजत नाही. कारण तो त्या त्रासात बसलेला असतो आणि त्याला कसलीच युनिफाईड सारखा अजून अभ्यासक्रम सुरू पण नाही केला ताईंनी. आणि मी
अशा ठिकाणून त्यांना बघत असते, की मलाही समजते, कारण माझ्याही आयुष्यात कधीतरी ती फेज येऊन गेलेली. त्यामुळे मी कधीही अशा वेळी कुणाला म्हणत नाही, की नाही नाही, जरी तुम्हाला त्रास असेल तरी तुम्ही तो बाजूला ठेवा आणि हे सगळं मिथ्या आहे असं समजून तुम्ही पुढे लागा तुमच्या कामाला आणि ते प्रेम पाठवत राहा त्यांच्यासाठी. कारण ते शक्य नाहीये. प्रॅक्टिकली जर आपण विचार केला ना, तर ह्या गोष्टी शक्य नाहीये. की जेव्हा मला कुणाबद्दल तरी खूप राग आहे माझ्या मनामध्ये, तिरस्कार आहे आणि त्यावेळेस मी बाबाजींचे हे सत्य ऐकते, युनिफाईड सारखा अभ्यासक्रम माझ्या आयुष्यात आणते आणि इमिजिएटली त्या क्षणापासून मी लगेच त्यांना ते सगळं विसरून, ते दुःख सगळं, तो तिरस्कार सगळा बाजूला ठेवून लगेच त्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवायला सुरुवात करते. तर हे सगळं असं आहे की प्रॅक्टिकली थोडं आपल्याला अशक्य नाहीये करायचं म्हणलं तर एखादा व्यक्ती तेही करू शकतो. पण खूप अडचणी आहेत आणि खूप समजून खोलवर उतरावं लागतं त्याच्यासाठी. आणि त्यावेळेस या गोष्टी आतून येतात. वरवर म्हणेल एखाद्या वेळेस ती व्यक्ती, पण आतून हृदयातून जर यायचं असेल ना, तर त्या माणसाला युनिफाईड सारखा अभ्यासक्रम किंवा आत्मज्ञानाच्या मार्गावर थोडंसं स्थिर होणं गरजेचं आहे. एखादा महिना, एक 2-4 चॅप्टर झाले, धडे आपण ते जे शिकले ते थोडे झाले शिकून, की कुठंतरी थोडं आतमध्ये खोलवर उतरायला लागतं. त्यामुळे त्या ताईंनी जो प्रश्न विचारला तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात तो कुठे ना कुठेतरी आपल्या डोक्यात येऊन गेलाय, ह्याची मला खात्री. कारण आपण प्रत्येक जण कुणाबद्दल तरी अढी ठेवून, मनामध्ये राग ठेवून, नाराजी ठेवून इथपर्यंत आलोय. काहीतरी एखादा वेळ तरी एखादा असा प्रसंग झाला असेल आपल्या बाबतीत आणि त्यावेळी जेव्हा हे सगळं माफ करून पुढे जाणं ही आपली खरं परीक्षाच आहे आपली. त्यामुळे मी त्यांना एकच सांगितलं की आत्ता सध्या तुमच्या मनामध्ये जो काही राग आहे ज्या व्यक्तींचा, घरातल्या कुटुंबियांचा, तो तसाच राहू द्या. त्याला जबरदस्ती मी आता काढून फेकते आणि तसं करू नका, ते जमणार पण नाही. कारण आपल्याला पूर्णपणे हे सगळे मास्क उतरवायचे. मी कुणाला तरी दाखवायला म्हणून किंवा ताईंना म्हणजे मला दाखवायला किंवा अजून कुणाला तरी की मी ध्यान करते, मी साधना करते, मी नामजप करते, मी पोथी वाचते आणि म्हणून मी शुद्ध आहे. बघा, हे दाखवायला म्हणून आपल्याला काहीच करायचं नाही आयुष्यात. कारण त्याचं काहीच फळ नाहीये. झिरो आहे. झिरो फळ आहे त्याचं. मग कितीही मोठी साधना आपण कितीही पारायण करू गुरुचरित्राचे, कितीही आपण कुठल्याही देवी देवतांची करू, त्याला शून्य किंमत आहे. त्याच्यातनं आपण काहीच मिळवलं नाही. ती साधना फेल आहे पूर्ण. जर असा कुठला मास्क घालून आपण दुसऱ्याला नाही स्वतःलाच फसवत असू तर. त्यामुळे जे काही आहे अंधार आहे तो माझा आहे. जो राग आहे माझ्या कुटुंबियांबद्दल, माझ्या नातेवाईकांबद्दल तो माझ्या आत आहे आणि ते पहिलं स्वीकारणं गरजेचं आहे. त्याला कुठेही लगेचच बाहेर फेकायची गरज नाहीये. बाबाजी असं कुठेही म्हणत नाहीयेत, की तुम्ही उद्याच्या उद्या आज तुम्ही वाचलं, उद्या तुम्ही संत व्हा. आपल्याला खूप वेळ घेऊन हे सगळं शिकायचंय. हे आत उतरवायचंय. म्हणून हा आत्मसाक्षात्काराचा अभ्यास आहे, की जिथं आपण ह्या सगळ्या गुंत्यामध्ये अडकलोय, तिथून बाहेर निघताना मला काय काय अडचणी येतात. अडचणी म्हणजे मी कुठं अ, मला अजून पण सुधारण्याची गरज आहे. मला अजून कुठं त्रास होतोय कुणाला माफ करताना. कुठं माझं मन अजून पण एखाद्याची आडी धरून बसलंय. अजून असे किती लोक आहेत ज्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अजूनही प्रेम नाहीये. हे सगळं आपल्याला लक्ष देऊन बघायचंय. त्याला कुठेही अमान्य करायचं नाही, त्याला काढून फेकायची गरज नाहीये, की गडबडीने मी आता हे सगळं करते, असं अजिबात नाहीये. पहिला जो धडा आहे ना, म्हणून बाबाजींनी इतक्या प्लॅनिंगनी ते सगळं अभ्यासक्रम सुंदररित्या केलेला आहे. पहिल्या धड्यामध्ये केवळ आणि केवळ आपण हृदयात केंद्रित होतो. आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये केंद्रित होतो. त्यावेळी आपल्याला दुसऱ्यांबद्दल प्रेम वाटलंच पाहिजे, हे गरजेचं नाहीये. पहिला आठवडाभर केवळ आपण जी बंद हृदय आहेत ती उघडतोय. आणि ही बंद हृदय कशामुळे झालेली आहेत? अनेक घाव, वाईट अनुभव आपल्याला अनेकांचे आलेले. त्यामुळे आपण जे इथपर्यंत आलोय आणि सगळं बंद झालंय, ते ओपन करण्यासाठी पहिला धडा आहे. त्यावेळी आपल्याला स्वतःबद्दल प्रेम फील करायचंय, दुसऱ्याबद्दल नाही झालं हरकत नाही. पण पहिलं आपण हृदयावर केंद्रित होतो. त्याला ऊर्जा देतो आपल्या हृदय चक्राला. आणि जेव्हा ऊर्जा मिळते ना, जेव्हा खाली दुधाला आपण
गॅस शेगडीवर ठेवतो तेव्हा दूध उकळायला लागतं, ते वर येतं, कारण त्याला ऊर्जा मिळालेली असते. अगदी त्याचप्रमाणे हृदयाला आपण जितकी एनर्जी देऊ, जितकं आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करू, हृदयामधलं पण जे एनर्जी ती मूव्ह व्हायला लागते. आणि एक वेळ अशी येते की आपल्याला प्रेम फील होतं. आणि म्हणून पहिला सराव जो आहे तो केवळ स्वतःवर आहे, की हे बंद झालेलं जे दार आहे ते पहिलं मला उघडायचंय. मग आपण पुढचा विचार करू की दुसऱ्याला प्रेम पाठवायचं. हे सगळं पुढे आहे. आधी स्वतः आपल्या आत असलेलं स्वतःबद्दलचं प्रेम तरी फील करू, की जे आपण बंद झालंय. आपल्याला स्वतःबद्दलही प्रेम वाटत नाही आता. स्वतःबद्दल प्रेम म्हणजे केवळ जाऊन कुठेतरी स्वतःला कपडे खरेदी करणं, चांगले चांगले दागिने, हे भौतिक नाही. स्वतःबद्दलचं प्रेम म्हणजे माझ्यामधले गुण, माझे दोष पण माझे, आणि त्या सगळ्यांना मान्यता देत, त्यांना स्वीकारत, त्यांना बघत की माझा स्वभाव असा आहे, रागीट आहे, चिडचिडा आहे, खोटं बोलायची सवय, फसवायची, जे काही आपले दोष असतील, त्या दोषांना स्वीकारणं म्हणजे स्वतःबद्दलचं प्रेम आहे. की मी फक्त दुसऱ्याचे दोष काढण्यात हुशार आहे, माझ्या आतमधले दोष मी बघत नाही, म्हणजे माझ्यावर माझं प्रेमच नाहीये. खरं लोकांनी सेल्फ लव्हचा अर्थ फक्त जाऊन पार्लरला जाऊन काहीतरी छान करून घेणं किंवा शॉपिंग करणं एवढ्यापुरतच ठेवलाय. पण सेल्फ लव्हचा अर्थ काय, की जिथं मी चुकले, मी पडले 10 वेळा, जिथं मी स्वतःच्या नजरेत पडले, मला असं वाटलं माझ्याकडनं काहीतरी गुन्हा झाला, त्रास करून घेण्यापेक्षा त्यावेळी माझ्या दोषांना बघत त्यांच्यामध्ये मी कशी सुधारणा करू, हे आहे स्वतःबद्दलचं प्रेम. कारण तिथं मी मान्य करते की माझ्यामध्ये हा दोष आहे, आणि मग मी त्याला कुठेही न झिडकारता. एका आईची 2 लेकरं आहेत, एक काळे एक गोरे. आई म्हणती फक्त गोरं लेकरू माझे, काळ्याला मी देते टाकून, चालेल? ती आईची माया तशी असती का, की काळ्या माणसाला हे माझं बाळ नाहीये. अगदी तसं आपल्यातला जो उजेड आहे, प्रकाश आहे, तो पण माझा आहे, आणि जो अंधार आहे तो सुद्धा माझा आहे, हे म्हणायची हिंमत आपल्यात असली पाहिजे. आणि ते खरं स्वतःबद्दलचं प्रेम आहे. त्यामुळे ज्या क्षणी मला असं वाटतं की मी हृदयावर गेले आणि मी लक्ष केंद्रित करते, पण मला दुसऱ्यांबद्दल प्रेम वाटत नाही, तिथं आपण स्वीकारलं पाहिजे. जसं आज त्या ताईंनी स्वीकारलं, त्यांनी मला सांगितलं की मला नाही वाटत, मी काय करू? तर मी म्हणलं नाही वाटत तर तुम्ही वाटून घेऊ पण नका, कारण इतकी गडबड नाही आपल्याला. आत्ता सध्या तुम्ही हृदयावर जा, स्वतःबद्दल तरी फील करा. कारण हृदयामध्ये जर तुम्ही पहिला धडा नीट वाचला असेल तर बाबाजींनी स्पष्ट शब्दात आपल्याला तिथं लिहिलंय की पहिल्या धड्यामध्ये हृदयावर लक्ष केंद्रित करताना काय करायचंय, केवळ आतमध्ये जी शांतता आहे, ती शांतता फील करायची, एवढंच काम करायचंय. 10 ते 15 मिनिटं अवघड आहे. 15 मिनिटं आपण आपल्या आतमध्ये जाऊन आपली धडधड, हार्टबीट, दिल की धडकन, हृदयाची स्पंदनं केवळ आपण फील करतो. आपल्या ह्या कानांना ऐकू येत नाही, पण ती आतून त्याचा जो शांततेमध्ये आवाज येतो का, हे आपण जितकं सराव करू 15-15 मिनिटाचा फक्त दिवसातली, तितकं तुम्हाला जाणवेल की एक वेळ येते की मला समजतात, माझी स्पंदनं ऐकू येतात, मला फील होत आहेत. आणि जेव्हा जितकं आपण आठवडाभर हे करतो ना, आठवड्याभरामध्ये दरवाजे उघडतात आणि मग ती प्रेमाची भावना फील होते. अजून एक बघा कसा म्हणजे फरक आहे. त्या ताईंचा असा एक अनुभव आला होता, दुसऱ्या ताईंचा एक असं सांगण्यात आलं की त्या रेखी करतात, मेडिटेशन करतात. त्यांना इतकी व्हायब्रेशन फील झाली की आपल्या हृदय चक्राचा हा पुढचा भाग आणि मागचा भाग, ह्या दोन्हीच्या मध्ये त्यांना ती चक्रांची व्हायब्रेशन फील होत होती. म्हणजे त्यांना ते जाणवत होतं की एनर्जी बाहेर पडते. जे मी तुम्हाला म्हणते पहिल्यापासून की तुम्ही हे करायला लागा. आणि जे बाबाजींनी लिहिलंय ना, की संपूर्ण सृष्टीला प्रेम आणि प्रकाश पाठवा, ते केवळ असं गुळगुळीत वाक्य नाही की प्रेम आणि प्रकाश पाठवा म्हणजे नुसतंच म्हणायचं आणि चाललं चाललं असेल काहीतरी जात असेल, नाही. खरोखर आपल्या छातीच्या या मध्य भागातून, आपल्या हृदय भागातून एक अशी एनर्जी बाहेर पडते आणि ती आपल्याला जाणवते. पण त्यासाठी विश्वास ठेवून नियमितपणे सराव करणं गरजेचं आहे. जे नियमित आहेत, जे प्रामाणिक आहेत, तेच ह्या सरावामध्ये टिकतील, तेच ह्या युनिफाईड मध्ये टिकतील. ज्यांना खरोखर या मार्गावर चालायचं आणि काहीतरी बदल करायचा आपल्या आयुष्यात, की जे रखडलेलं आयुष्य रोजचं तेच 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 तेच, त्यातून ज्यांना वेगळा काहीतरी पाहिजे, त्यांच्यासाठी हा मार्ग अतिशय सोपा पण आहे आणि अवघड पण आहे. कारण इथं कुठल्याही मास
न घालता आपण जगायला शिकणार आहोत, की माझे दोष पण माझे, गुण पण माझे. हे स्वीकारायचं पहिलं. मी जशी आहे तशी मी परिपूर्ण आहे, हे डोक्यात ठेवायचं. आणि आपल्या ह्या दोन्ही बाळांना सोबत घेऊन आपला हा प्रवास करायचा आहे. त्यामुळं पहिली सुरुवात करताना युनिफाईडची, जे कोणी आज युट्यूबवर ऐकतात त्यांच्यासाठी पण सांगते, की जे नवीन मास्टर्स आपल्या कुटुंबात येत आहेत, कृपया जबरदस्ती आपल्या घरातल्या लोकांना प्रेम पाठवायला जाऊ नका, जर आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप राग येतं. सध्या पहिल्या सुरुवातीला केवळ स्वतःबद्दल प्रेम फील करा. आणि ही लोक सोडून द्या ज्यांच्याबद्दल आपल्या मनात अढी. केवळ सृष्टीला प्रेम पाठवा. सृष्टी तरी आपली आहे, निसर्ग आपला आहे, सूर्य चंद्र आपले, ते आपल्याला प्रकाश देतात, त्यांच्याशी काही आपलं घेणं देणं नाहीये, म्हणजे राग नाहीये. तर अशा सगळ्या रचनांना तुम्ही प्रेम प्रकाश पाठवा, आपल्या घरातली लोक सोडून. कारण त्यांच्याबरोबर आपली दुश्मनी असेल तर ते जमणार नाही. त्यामुळे सृष्टीमधलं पाणी, हवा, अग्नी, जे आपल्याला रोज आपण त्याच्यावर अन्न शिजवतो, पाणी पितो, जे काही आपण आपल्या आयुष्यात वापरत आहोत आणि जे काही सृष्टीचा भाग आहे, किमान त्याला प्रेम पाठवायला सुरुवात करा. तिथून सुरुवात करा. आणि जी आपली घरची लोक आहेत, जे आपले दुश्मन आहेत, त्यांच्यासाठी पुढे बाबाजींनी चॅप्टर्स म्हणजे धडे लिहून ठेवलेले, ज्यामध्ये आपल्याला समजतं. आणि तिथं जाईपर्यंत, म्हणजे साधारण 6व्या धड्यापर्यंत आपल्या हृदयामध्ये ऑटोमॅटिकच इतकं परिवर्तन झालेलं असतं, की खूप गोष्टी, जसं आता आपण बघतो कितीतरी मास्टर्स लिहून काढतात, तर हे लिहून आत उतरवून 6वा धडा येईपर्यंत खूप परिवर्तन आपल्या आयुष्यात घडलेलं असतं. आपण दोष देणंही कमी करतो, आपण बऱ्याचशा जबाबदाऱ्या स्वतः स्वीकारतो. त्यामुळं प्लॅनिंग नुसार हे सगळं लिहिलं गेलेलं आहे. जर हा धडा पहिल्यांदाच असला असता, की जिथं म्हटलं गेलं असतं की तुमचे सगळे वाईट अनुभव तुम्हीच लिहिलेत आणि तुमच्या स्टोरीमध्ये असलेला प्रत्येक हिरो, हिरोईन, विलन हे तुम्हीच लिहिलेले आहेत, आपल्याला पटलं असतं का? एका आठवड्यात आपण सगळे युनिफाईड मधून पळून गेलो असतो. बाबाजींना म्हणलं असतं, बाबाजी माफ करा, आम्हाला काय असलं जमत नाही, हे असं होऊ शकलं असतं आपल्या बाबतीत. पण अगदी प्लॅनिंग नुसार हा अभ्यासक्रम दिलेला आहे, की सुरुवात आपण स्वतःपासून, आधी हृदयाची दारं उघडायची, प्रेम फील करायचं ते. आणि ते येतच, कारण हे जे हा जो भाग आहे आपला ना, जिथं हृदय, त्याचं काम असते प्रेम आणि करुणेचा अनुभव देणं. किती जरी एखादा दगड जरी असेल, आपण म्हणतो दगडाला पाझर नाही फुटत, दगड जरी माणूस असेल, त्याला कितीतरी वाईट अनुभवांनी तो तसा बनलेला आहे. तो जरी असेल आणि जर त्यांनी हृदयाचं ध्यान करायला सुरुवात केली, तरी सुद्धा त्याला जाणवेल की माझ्यामध्ये प्रेम उत्पन्न झालंय, जे मी विसरलो होतो की प्रेम कसं असतं. त्या माणसाला सुद्धा त्याचा अनुभव यायला लागेल, इतकं हे शक्तिशाली स्थान. त्यामुळं सुरुवात केवळ स्वतःपासून करा, सृष्टीपासून करा. मी मलाच प्रेम देते म्हणा, काही वाईट नाहीये त्याच्यात. सृष्टीपासून करा, सृष्टीला प्रेम देते असं म्हणत 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 तुम्ही त्या प्रेमाच्या फ्लो मध्ये येता. आणि मग 6व्या धड्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला बरीचशी प्रॅक्टिस झालेली असते. तिथं आल्यावर बऱ्याच गोष्टी कळतात आणि मग आपण खुलून ते प्रेम पाठवायला लागतो. घरातलं पण आपलं वातावरण बदललेलं असतं तोपर्यंत. हे सगळे अनुभव मी कुठल्याही पुस्तकात वाचलेले नाहीये. हे सगळे अनुभव माझ्या आयुष्यातले. कारण हे कुठलंही पुस्तक उगीच वाचायचंय, आज वाचलं 4 पानं बरं का, हे पारायण केलं बरं का, हे असं नाहीये. हे पुस्तक अनुभव घेण्याचं पुस्तक आहे, जे रॉजर सरांनी स्वतः घेतलं आणि मग हे पुस्तक त्यांनी जगापुढे आणलं. आणि ह्या पुस्तकातून तुम्ही जर बघितलं, ग्लोबली जगामध्ये या पुस्तकाने खूप मोठा इम्पॅक्ट लोकांच्या आयुष्यात केलेला आहे. जसे आपण भारतीय तसे युरोपियन, इकडच्या तिकडच्या सगळ्या देशांमध्ये जिथे जिथे हे पुस्तक पोहोचलंय, लोकांचं आयुष्य बदललेलं आहे. त्यामुळे हे कुठेही पुस्तक उगाच ग्रंथ पारायण, पुस्तक पारायण असलं नाहीये. तर ह्यातून मला जर माझं आयुष्य बदलायचंय, तुम्ही जरी लाईव्ह मध्ये नाही आलात आपल्या सेशनला, युट्यूबला प्लेलिस्ट आहे, स्वतः धडा वाचा, स्वतःचा घरचा अभ्यास, नोट्स, काय वाटलं मला धडा वाचल्यावर, हे प्रत्येक धड्यावर आलंच पाहिजे. आलंच पाहिजे की हा धडा वाचल्यावर माझे काय विचार आहेत त्याच्या बाबतीत, मला काय जाणवलं, माझ्या आयुष्यातल्या प्रसंगांना मी हा धडा कसा जोडते, कसं मला वाटतं आता ह्या क्षणाला मला नाही पटल्या, कुठल्या गोष्टी नाही पटल्या, हे नाही पटलं, का नाही पटलं, बाबाजींनी तर असं सांगितलं पण मला नाही पटलं. आपल्याला हक्क आहे तो म्हणायचा. आपण हे म्हणू शकतो बाबाजींनी लिहिले म्हणून काय झालं, बाबाजी थोडीच म्हणतात की तुम्ही ते मान्यच केलं पाहिजे. बाबाजी तर म्हणतात की तुम्ही विचार करा, अभ्यास करा या धड्याचा, एक एक वाक्य नीट वाचा. जरी ते बाबाजी असले तरी सुद्धा ते असं म्हणतात.
आणि जे सत्य आहे, कारण त्यांना काय पाहिजे, वरवरचा बदल नकोय, मुळासकट बदल पाहिजे आपल्यात. आणि तेच महान मास्टर आहेत जे असं म्हणतात की वरवरचं कुणालाच बदलायचं नाहीये, मुळासकट एकदाच करायचं, पण आयुष्यभरासाठी आपले सगळे विचार बदलले पाहिजेत. अशा प्रकारे हा बदल आपल्याला करायचा आहे. प्रत्येक धडा झाल्यानंतर मी माझ्या युनिफाईड जर्नीमध्ये मला काय वाटतं हे मी लिहून ठेवायचे. आणि मला हे पण लिहायचे की मला हे थोडंसं नाही पटत आहे आता, कारण माझे विचार यामागे असे. थोडी पुढे गेले की मला समजायचं की का असं म्हणलं गेलं. मग तो विचारही जायचा आणि ती शंकाही निघून जायची मनातली. ह्या पद्धतीने युनिफाईड करा, युनिफाईड जगा. नुसतं करायचं नाही, वाचायचं नाही आपल्याला. जितकं आपण युनिफाईड जगू, की काय काय सांगितले त्यामध्ये, कसा अभ्यास आपण आत उतरवायचा आहे, एक एक शब्द त्यातला केवळ अशी पुस्तकी ज्ञानातला शब्द नाहीये. इट्स अ जर्नी, इट्स अ एक्सपिरियन्स जो आपण जगतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि म्हणून हा आत्मसाक्षात्कार आहे. उगाच कुणीतरी सांगितलं म्हणून मी उतरवलं असं नाहीये. हे केल्यानंतर माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये प्रवास करताना, बाहेर पडल्यावर, कोणत्या माझ्या दुश्मनासमोर आल्यानंतर माझी प्रतिक्रिया काय, मी कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायला लागले आता, हे बदल आपल्याला चेक करायचे. आणि ते बदल म्हणजेच आत्मसाक्षात्कार. अनेक संस्थांमध्ये मी जिथे जिथं योग केला आणि आपण बघतो, लोक वर्षानुवर्ष साधना करतात. खरं सांगते, खूप साधना असती त्यांची, पण त्यांच्या स्वभावात काडीचा बदल नाहीये. त्यांचे स्वभाव अजून तसे, आणि ते कुठेतरी भरकटलेल्या अवस्थेत असतात. केवळ ते अहंकारीने सांगायचं की आम्ही क्रियायोग करतो, आम्ही हे करतो, पण त्याचा रिझल्ट झिरो आहे. कारण अंतःकरण शुद्धीच नाहीये. आणि मी हे सांगते म्हणजे मी 100% शुद्ध होऊन बसली असं नाहीये. अजून माझ्यात काय काय माझे जे विचार आहेत जे मला बदलायचे, जसं बाबाजी म्हणतात की आपल्याला केवळ विचारांमध्ये सुधारणा करायची, तसे आपण परिपूर्ण आहोत. तर ह्याकडे अजून हा प्रवास रोजच्या रोज सुरू आहे. तर आपण सगळेजण, जसं मी सांगते की एकाच बोटीत बसून हा प्रवास करतोय. तर आज तो त्यांचा जो प्रश्न होता ना, तो खरोखर मला आवडला. आणि मी पहिल्या दिवसापासून हे समजू शकते. कारण मीही कुठेतरी जेव्हा युनिफाईड करत होते, तर मी तर खूप रिबेलियस असं म्हणते ना, की एक असा आत्मा की जो मान्यच करत नाही पटकन. अशा पद्धतीचंच माझं नेचर होतं. आणि त्यामुळे जेव्हा मी युनिफाईड करत होते, तेव्हा मलाही त्या गोष्टी वाटायच्या सारख्या, की कसं आपण करायचं. पण जसं जसं पुढे गेलो, तेव्हा आपोआप ते परिवर्तन येत गेलं आयुष्यामध्ये. फक्त आपण प्रामाणिकपणे सराव सुरू ठेवायचे. जे काही सांगितले बाबाजींनी छोट्या छोट्या गोष्टी, त्या सुरू ठेवायच्या. आज मुद्दाम हा वेळ घेतला एवढा हे सांगण्याकरता, कारण आपण इथंच जर अडकलो असू ना, आणि जे कोणी युट्यूबवर बघतील नंतर, त्याच्या सगळ्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे समजून घेणं, की पहिल्या आठवड्यामध्ये आपण हृदयावर केंद्रित होतो. आणि जर प्रेम फील होत नसेल आपल्या घरातल्यांबद्दल, आपल्या शत्रूंबद्दल, तर ते करूही नका जबरदस्ती. ते होणार पण नाही, आतून येणार नाही. ते इथूनच येईल आणि असं जाईल आणि असं येईल परत. त्याचा काही अर्थ नाही. फील केलं पाहिजे आतमधून. त्यामुळे फक्त सृष्टीला आणि स्वतःला प्रेम पाठवा त्यावेळी. बाकी सगळं तुम्ही पुढे जसं जाल, तेव्हा तुम्हाला ते फील व्हायला लागेल आतून. ठीक आहे. आणि प्रफुल्ल, तू काल एक प्रश्न विचार, आहे का प्रफुल्ल आज? त्याला एक काल प्रश्न विचारायचा होता, तर मी ते नंतर बघितलं. तर आपण तो घेऊ प्रश्न, उद्या घेऊ. अजून आपले ह्या आठवड्याचे बरेच सेशन होणार आहेत. आठवडाभर आहोत आपण एकत्र ह्या धड्याबद्दल. आणि पुढचा आठवडा तर आपला फक्त रिव्ह्यूच आहे, की 7 आठवडे आपण काय केलं हे फक्त आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघणार आहे. त्यामुळे वेळच वेळ आहे, काळजी करू नका. आपले प्रश्न असतील ते जरूर लिहून ठेवा. आपण आत्ता आपला जो उरलेला धडा आहे, कारण हा धडा थोडा मोठाच आहे, 6वा 7वा, तो पूर्ण करू जितका होईल तितका. हे पण सेशन आज कदाचित 10:30 पावणे 11 पर्यंत मॅक्झिमम प्रयत्न करू. आणि जितकं आपला धडा कव्हर होतोय तेवढा बघू. गडबड नाहीये, उद्या पण घेऊ शकतो धडा वाचन, कारण हे हळूहळूच शिकण्याचं आहे. कारण बाकीच्या संस्थांमध्ये 2-2, 3-3 तास होतात. मी तेवढं वेळेचं थोडं लिमिट पाळते. त्यामुळं त्या लिमिटमध्ये, त्याच वेळेमध्ये मी हे सगळं संपवायचा प्रयत्न करते. काल आपण आलो होतो ते इथपर्यंत, स्वर्गासारखे सुखी जीवन, राईट? पण त्याआधी मी जरा डिस्टर्ब करते, सॉरी ताई. हा हा, बोला स्मिता ते. आज तुम्ही पहिलंच घेतलं ते बरं केलात. हा प्रश्न आज सकाळी 10:35 माझं चालू होतं, कसं प्रेम पाठवायचं त्यांना. एक फोन आला आणि सगळं बिघडलं. सकाळी ध्यान व्यवस्थित झालं, दुपारी नाही होऊ शकलं माझ्याकडून.
माझ्याकडून चूक झाली, गोष्ट कबूल आहे. पण बरं झालं तुम्ही, मी त्यांना प्रेम हे करायला गेली पण ते नाही झालं माझ्याकडून. असू दे, असू दे स्मिता, इतकं तुम्ही मनाला लावून घेऊ नका ही गोष्ट. नाही, आणि जर खूप नाही झालं, म्हणजे ह्याच्यातून मी धडा शिकली. आपण आता काही कोणाचं काहीच बोलायचं नाही बस. हे तर मी पहिलीच शिकलेली होती, पण मला असं वाटलं नाही ही ताई अशी करेल, असं मला वाटलं नव्हतं. आणि ते झालं. खूप मी अस्वस्थ होती आज. कंटिन्यू तुमचे फक्त युट्यूबचे हेच ऐकत होती, पण ते डोक्यात जात नव्हते, डोक्यातून विचारच जात नव्हते. पण आता मी शांत झाली, आता मी खरंच शांत झाली. असं. थँक्यू ताई, थँक्यू. स्मिताताई, मी एकच गोष्ट तुम्हाला ह्या प्रसंगी सांगेन. मला माहित नाही तुमच्या घरी काय झालंय, पण मी एक गोष्ट तुम्हाला फक्त माझ्या एक छोट्याशा अनुभवावरनं मी सांगते, प्रवासावरनं. ह्या गोष्टी सुरू असणार आहेत, ह्याला एंड नाहीये. की कोण कसं वागतंय किंवा आपल्याला काय काय अनुभव येतात, ह्याला एक लिमिट नसणार आहे. जोपर्यंत आपला शेवटचा श्वास सुरू आहे तोपर्यंत ह्या गोष्टी घडत राहणार आहेत. पण जसं आपण ह्या धड्यामध्ये शिकतोय की एकतर विचारांपासून आपल्या वास्तवाची निर्मिती कशी करायची हे आपण आता आज पुढे ऐकू. सोबतच ज्या लोकांकडून तुम्हाला वाटतं ना की त्रास होतोय, त्या लोकांना क्षमा करण्याचा जो 6वा धडा आहे, की जिथं आपण त्या लोकांना क्षमा करतो, पण क्षमा करत असताना आपण एक वाक्य बोलतो. तर कदाचित तुम्ही आता तो धडा लक्षात पण नसेल तुमच्या, किंवा तुम्ही आधीचे धडे म्हणजे झालाय का नाही सराव मला माहित नाही. पण त्यामध्ये एक बाबाजींनी वाक्य दिलंय, आणि ते वाक्य म्हणजे, ज्या लोकांकडून आपल्याला त्रास झालाय असं वाटतंय, त्या लोकांना म्हणायचं की मी जे सांगितलंय तेच तुम्ही करत आहात. माझ्या संमतीशिवाय, परवानगीशिवाय तुम्ही मला नुकसान पोहोचवू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही तेच करत आहात जे मी तुम्हाला करायला सांगितलंय. आणि तरीही मी तुम्हाला क्षमा करते. ह्या प्रसंगी होतं काय माहिती का, की आपल्यावर काहीतरी अन्याय झालाय, मला कुणीतरी त्रास दिला, ही भावना कमी होते आपल्यातली. आणि म्हणून बाबाजींनी हे एक वाक्य खास म्हणजे ते सत्य सांगितलंय, की सत्य काय आहे? आता ह्या अवस्थेमध्ये तुम्हाला ते थोडंसं त्रासदायक आहे समजून घेणं, पटणं, पण हरकत नाहीये. केवळ तुम्ही हे वाक्य म्हणा, की तुम्ही तेच करत आहात जे मी तुम्हाला करायला सांगितलंय, आणि तरीही मी तुम्हाला क्षमा करते. फक्त एवढं वाक्य म्हणा आणि बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या, की विचार नका करू आता जास्त, की माझं काय चुकलं, मी काय हे केले. हे सगळं सोडून द्या. इथं प्रत्येकाचे काहीतरी अनुभव आहेत, धडे आहेत ह्याच्यातनं. तुमच्या पण कडून तसा एक धडा दिला गेला आणि तुम्ही पण एक तसा एक अनुभव, धडा स्वतःसाठी घेतला असं समजा. आणि बस ह्या ताणातून, ह्या स्ट्रेसमधून थोडंसं बाजूला यायचा, थोडा असा प्रयत्न करा. मला माहिती फार अवघड असते ती सिच्युएशन, पण तरीही मी तुम्हाला हे सांगेन की त्यांच्याकडून तुम्हाला एक धडा मिळाला आणि तुमच्याकडून त्यांच्यासाठी एक धडा गेला, आणि तो अनुभव तुम्ही घेतला. चालेल ताई, करा, कंटिन्यू करा. आता मी झाली, मोकळी झाली. हा, चालेल. तर काल आपण जी सुरुवात केली आपल्या धड्याची, की विचारांमध्ये सुधारणा करणे, तर ह्या धड्याच्या सुरुवातीला आपण एक बघितलं की कुठलीही निर्मिती, कुठलाही एक अनुभव हा आपल्या विचारांनी निर्माण होतो. तर एक विचारच असतो की मला आज ह्या गोष्टी करायच्या आहेत. जरी एखादी निर्माण म्हणजे मी जर विचार केला आज की मला एक मोबाईल असं एक एक साधन निर्माण करायचं माझ्या आयुष्यामध्ये, की जे मला मदत करेल. आता मोबाईलची सुरुवात कशी झाली असेल? कुणीतरी असा विचार केला असेल, अरे ते जे फोन असायचे ना ज्याला वायर असायची, अरे काय हे जिथं तिथं हे वायरचे फोन आहेत, कुठे बाहेर जायचं असलं तर थोडीच आपण ते फोन वायरची घेऊन फिरू शकतो. कुणाच्या तरी डोक्यात आलं असतं, अरे वायर नसली असती तर किती बरं झालं असतं ना. आणि वायर नसली असती तर बरं झालं असतं ना, आपण फोन कुठे पण घेऊन गेलो असतो. आणि ह्या एका विचाराने, ह्या एका म्हणण्याने, म्हणजे अशी गरज कुणाला तरी जाणवली, आणि त्या एका विचाराने खरोखर तो विचार ज्या शास्त्रज्ञाच्या किंवा ज्या लोकांच्या डोक्यात आला, त्यांनी त्याच्यावर एक कार्य सुरू केलं आणि त्यातून मोबाईलची निर्मिती झाली. अशा पद्धतीने कुठल्याही गोष्टीची जी सुरुवात होते ना, ती विचारापासून होते. तर तो विचार आला त्याच क्षणी खरं तर ती गोष्ट वास्तवामध्ये निर्माण झालेली असते, पण ती आपल्याला अशी दिसत नाही. कारण ती सूक्ष्म लेव्हलला, स्तरावर, सटल लेव्हलला असते. एका कंपनाच्या रूपाने, व्हायब्रेशनल लेव्हलला असते, की कुणीतरी असं एक निर्माण करणार आहे ज्याला वायर नाहीये. आणि तो विचार बरोबर त्या माणसाच्या डोक्यात गेला, की जो त्याच्यावर कृती करू शकतो. अशा अनेकांच्या डोक्यात आला असेल, पण
माझ्या डोक्यात आला तर काय उपयोग आहे? मी थोडीच मोबाईल निर्माण करणार आहे. योग्य माणसाच्या जर डोक्यात तो विचार गेला, त्यानंतरच त्याचं वास्तवामध्ये काहीतरी होऊ शकतं, की जो खरोखर मोबाईलच्या दृष्टीने प्रयत्न करेल. त्याची निर्मिती करण्यासाठी ज्याला सगळी साधनं आहेत आणि तो त्या क्षेत्रामध्ये हुशार आहे. अशा माणसाच्या डोक्यात आल्यानंतर मोबाईलचा तो विचार पुढे आला. त्यातून त्याची निर्मिती झाली. म्हणजेच काय, की प्रत्येक गोष्ट ही विचाराच्या पासून सुरुवात होते. आता अजून एक बघा, बऱ्याच जण आपल्या डोक्यात एक विचार आलेला असतो. आपण त्याच्यावर कार्य करत नाही. पण काही दिवसांनी दिसतं, की कुठल्यातरी वेगळ्या माणसाने सेम तेच कार्य YouTubeवर व्हिडिओ असेल किंवा काहीही गोष्ट असेल, त्या माणसाने त्याच्यावर ॲक्शन घेतलेली असते. मग आपल्याला वाटतं, "अरे, ही आयडिया मला पण सुचली होती, पण मी नाही केली." मग हे जे आयडिया सुचली आपल्या डोक्यात आली, ते विचार ना त्या माणसाच्या पण डोक्यात जातात आणि एखाद्या माणसाने जर त्याच्यावर कृती केली, तर आपण त्याला म्हणतो, "अरे, इनोव्हेशन, ह्या माणसाने नवीन काहीतरी केलं, करून दाखवलं." म्हणजे असं नाही की एकच माणूस त्या विचारांना घेऊ शकतो ब्रह्मांडातून. हे विचार सगळ्या अनेकांपर्यंत पोहोचतात. पण कोण त्याच्यावर ऍक्शन घेतं हे महत्वाचं आहे. हे विचार अशी फिरत असतात प्रत्येकापर्यंत. ज्या शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावलाय एखाद्या नव्या गोष्टीचा, तो विचार अनेकांच्या मनात येऊन जातो. पण तो शास्त्रज्ञ जो त्याच्यावर कार्य करतो, त्याला त्याचं क्रेडिट मिळतं, यश मिळतं. त्याचं की ह्या माणसाने हा शोध लावला म्हणून. तर ह्या पद्धतीने हे विचार ब्रह्मांडामध्ये सगळीकडे फिरत असतात. कशामुळं? आपण सगळे जोडलेलो आहोत. एका मोठ्या ब्रह्मांडीय कॉम्प्युटरला, संगणकाला आपण जोडलेलो आहोत. आणि त्याच्यातून आपण पाहिजे ती इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. हे बाबाजींचं वाक्य आहे. ह्या धड्यामध्ये आपण हे शिकतो. ईश्वराने एक विचार केला आणि त्या विचारातून पूर्ण सृष्टी निर्माण झाली. पूर्ण ब्रह्मांड, अणुरेणू आणि आपण आत्मे, प्रत्येक आत्म्याची लाईफ कशी असेल, त्याचा आत्म्याचा प्रवास कसा असेल, हे सगळं. ईश्वराचा विचार आपण आहोत. म्हणजे आपण कुणाचं मॅनिफेस्टेशन आहोत? त्या ईश्वराचं. ईश्वराने आपल्याला निर्माण केलं त्याच्या विचारातून आणि त्याचे 100% जेवढे गुण आहेत ते सगळे आपल्याला दिले. असं कधीही केलं नाही की दोन माणसं माझी फेवरेट आहेत, मी त्यांना 100% देतो, बाकी सगळ्यांना मी 50% देतो. असा भेदभाव नाहीये. जो कुणी व्यक्ती ईश्वराच्या प्रतिमेत बनलाय, सगळे गुण आणि विचार त्याच्यात आहेत. आणि हे गुण म्हणजे कुठले? आनंद, शांतता, समाधान, हे जे आपण बघितले ते सगळे. ईश्वराने प्लॅनिंग काय केलं होतं, नियोजन? ह्या गुणांनी ही व्यक्ती जगेल, हे त्याचं प्लॅनिंग होतं. पण तसं होत नाही. ते आपण आता पुढे बघणार आहोत. काल आपण हे सगळं बघितलं. हा धडा व्यवस्थित उद्यापासून सावकाश वाचायला घ्या. आणि त्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की हे नाही समजलंय किंवा काय, तर तुम्ही कधीही प्रश्न ग्रुपवर विचारा किंवा मला पर्सनली पण तो मेसेज विचारू शकता, जिथं तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाहीये. जसा ईश्वर आपला निर्माण करतायत तसे आपण पण आहे. कारण आपण त्याच्याच प्रतिमेत बनलेलो आहोत आणि त्याचे सगळे गुण आणि विचार आपले आहेत. त्यामुळे आपण सतत काय करत असतो? निर्माण करत असतो. हा, आणि इथं एक आपल्याला काल आपण एक बघितलं, आपलं सत्र संपत असताना, की जेव्हा आपण कुठलीही निर्मिती करतो आणि ती निर्मिती किंवा ती रचना सुरुवात केली, कुठलंही काम आपण सुरुवात घेतलं, एक मी दुकान टाकलं, त्या दुकानाची सुरुवात मी ह्या विचाराने केली की हे दुकान माझ्या भगवंताचं आहे. यातून जो काही पैसा मिळेल, जे काही सगळं अर्निंग असेल, ते मला सुखाचा अनुभव करून देईल. मला एक भौतिक सुखांचा, लक्झरियस लाईफ मी यातून जगेन, एक समृद्ध जीवन मी यातनं जगेन. म्हणून मी हे दुकान सुरू करतोय. म्हणजे काय झालं, मी ईश्वराच्या कुठल्या गुणांचा विचार केला दुकान सुरू करताना किंवा बिझनेस सुरू करताना किंवा नोकरी सुरू करताना? मला समृद्धीचा अनुभव घ्यायचा आहे, मला सुखाचा अनुभव घ्यायचा आहे, की कसं असतं, आनंद कसा असतो, भौतिक सुख कशी आपल्या घरी येऊ शकतात त्या पैशातून. पैशाने समृद्ध होणं म्हणजे काय? हे सगळे गुण ईश्वराचे मला अनुभव करायचे, म्हणून मी दुकान टाकते स्वतःचं किंवा बिझनेस सुरुवात करते. हे आपले विचार पाहिजेत. आपण काय विचारांनी करतो? कॉम्पिटिशन भयानक आहे. ह्या एरियामध्ये 4 दुकान आहेत. आपलं चालेल का? आपल्याला तितका बिझनेस मिळेल का? कस्टमर तितका टिकून राहील का? नोकरीमध्ये सुद्धा आपण जॉबच्या ठिकाणी जाताना इंटरव्ह्यू झाला, सगळं झालं. पहिला प्रश्न आपल्या मनात आहे, घरातलं कसं हँडल होणार हे करत करत.
होईल का मला? काम कसं असेल? मला जमेल का? आपल्या विचारांनी ती सुरुवात आपण केलेली आहे कुठल्याही नव्या कामाची. त्याचा रिझल्ट कसा असेल? कारण इथं काय दिले बघा, एक वाक्य, की तुमची रचना जेव्हा तुम्ही ईश्वराच्या त्या विचारांपासून करता, तेव्हा तुमची रचना तुम्हाला केवळ ईश्वराच्या गुणांचाच अनुभव देऊ शकते. त्याच्या विचारामध्ये फक्त त्याचेच गुण आहेत, बाकी कुठलाही विचार नाहीये, निराशा नाहीये, दुःख नाहीये. त्यामुळं तुम्ही जे काही त्याच्या विचारातून आणि गुणांपासून सुरुवात करता, तुमची रचना, तुमचा रिझल्ट पण तसाच असेल. आणि जर मी ते सोडून कुठल्याही दुसऱ्या विचारांनी सुरुवात केली, तर मग आपल्याला असं वाटतं, का माझ्या नशिबाला हे सगळं आलंय? मला नोकरीत त्रास का आहे इतका? माझा बिझनेस का बंद पडतो? मी इतकी मेहनत घेतोय, पण माझ्या बिझनेसमध्ये मला यश नाहीये. सतत अपयश येतंय, माझा बिझनेस सारखा बंद पडतोय, नोकऱ्या जातायत, काहीतरी होतंय, नोकरीत काहीतरी प्रॉब्लेम होतोय. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे आपण सुरू करताना एक असलेला आतमध्ये भीती, कुठल्या बीजानी, कुठल्या बीनी आपण ते झाड लावतोय, हे अतिशय महत्वाचं आहे. ते आपल्याला इथं ह्या पॅराग्राफ मध्ये कळतं, की कुठलं बी टाकलंय आपण, आंब्याचं लावलंय का कारल्याचं लावलंय? कारण फळं पण तशीच येणार आहेत. म्हणून ईश्वराच्या विचारांनी, गुणांनी आपण जेव्हा काहीही गोष्ट सुरुवात करतो, आपण गणपती बाप्पाचं नाव घेतो कार्याच्या आरंभी का? श्री गणेशांना आपण विघ्नहर्ता म्हणतो. विघ्नहर्ता. मग विघ्नहर्त्याचं जेव्हा मी नाव घेते, त्याच्या गुणांना जेव्हा आठवते, तेव्हा माझ्या कामामध्ये विघ्न येत नाही. हा आपला विचार आहे त्याच्या मागं. म्हणजे कुठेतरी आपण तो विचार देतोय, म्हणून आपण विघ्नहर्त्याचं नाव घेतो, पूजा करतो, भूमिपूजन करतो नवीन कामाला. ह्या सगळ्याला कारण आहे, की त्या देवाला आपण बोलवतो, त्यांच्या गुणांना आठवतो आणि त्या निमित्ताने का होईना आपल्यामध्ये एक सकारात्मकता येते. म्हणून इथं आपल्याला तसं सांगितलंय. स्वर्गासारखं सुखी जीवन जगण्याचा हा एक खात्रीशीर मार्ग आहे. कुठला? ईश्वराच्या गुणांना आठवत कामाची सुरुवात करणे, कुठलीही रचना करणे. विचार एखादा बाहेर टाकतो आपण, मला हे करायचं, अगदी छोटंसं जरी, की आज मला हा स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाक करायचाय म्हणून विचार बाहेर आला, हे बनवायचंय, ती रेसिपी. आणि मग म्हणतो आपण, की मला आनंद घ्यायचाय ते जेवण जेवत असताना, की अतिशय सुंदर अन्नपूर्णेसारखं ते जेवण, अतिशय चविष्ट असं जेवण मला जेवायचंय. ईश्वरी गुण आहे ह्याच्यामध्ये, आनंद आहे ना, चवीचा आनंद. अशा विचारांनी आणि आपण करताना काय म्हणतो, काय माहित नाही कशी होईल रेसिपी, मी पहिल्यांदाच करते, भीती 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 सर. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ती भीती, तेच सगळं आपण म्हणतो ना, अन्नामध्ये तेच उतरतं. तर हे अगदी त्याप्रमाणे सांगितलंय, की सुखी जीवन जगण्याचा हा एक खात्रीशीर मार्ग आहे, की आपण ईश्वराच्या विचारांबरोबर, गुणांबरोबर एक व्हायचं आणि मग निर्मिती करायची. कुठल्याही कामाला असं सरळ आपण म्हणतो, की तूच करतोय हे सगळं. ते काम बघा कसं होतं. त्याच्यावर विश्वास ठेवून, समर्पण करून त्या कामाला सुरुवात करा. आणि मग त्या कामामध्ये तुम्हाला जाणवेल, की मला कष्टच घ्यावे लागले नाहीत. सहजपणे ते काम झालं आणि माझ्या अपेक्षेपेक्षा चांगलं झालं. कारण तेव्हा भीती सोडलेली असते आपण. की जे होत आहे ना, ते ईश्वराबरोबर मी एक आहे आणि तो माझ्यातनं हे करतोय. हा एक विश्वास आपल्या मनामध्ये असतो, की तोच करतो. त्यावेळी आपलं काम आपल्या नेहमीच्या कामांपेक्षा वेगळं होतं. खूप चांगलं होतं, सरस होतं. त्यामुळे चुका करणे मानवीय नाही आणि जीवन हा संघर्ष वाटत नाही. जेव्हा तुम्ही फक्त भगवंताचे गुण अनुभव करत असता, तेव्हा निसर्गाच्या सगळ्या शक्ती तुमच्या मदतीला येतात. कारण तुम्ही तेव्हा भगवंताबरोबर एक असता आणि भगवंताचा विचारामध्ये सृष्टी पण आहे. त्यामुळे सृष्टी सुद्धा आपल्याला मदत करायला लागते. तर सृष्टी म्हणजे फक्त केवळ ही प्रकृतीच असं नाही, तर अनेक लोक पण अचानकपणे मदतीला येतात. कुठून कुठून मदत मिळते. तर ह्याची उदाहरणं मी तुम्हाला सांगते. आपण सगळे पुन्हा ह्याच लिंकवर जॉईन व्हा.